नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये। आज आपण मऊसूत लुसलुशीत असा महाप्रसादाचा सत्यनारायणाच्या पूजेसाठी जो शिरा केला जातो त्याची रेसिपी बघणार आहोत। तर यामध्ये त्या शिऱ्याचे खडे कसे होणार नाहीत यासाठी मी एक अतिशय सिंपल अशी ट्रिक दिलेली आहे। त्यासाठीचं लागणारं साहित्य इथं सर्व साहित्य हे 1/2 वाटीच्या प्रमाणामध्ये आहे। फक्त दूध घेताना 1/2 वाटी दूध आणि 1/2 वाटी पाणी असं घ्यायचं आहे। 2 केळी, 1/2 वाटी तूप, थोडी तुळशीची पानं, बदाम, 1/2 वाटी साखर आणि 1/2 वाटी रवा असं हे प्रमाण आपण इथं घेतलेलं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये आपण अगदी 1 चमचा तूप घेऊन ते छान गरम करायचं आणि त्यामध्ये हे सर्व बदाम जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। तुम्ही काजू, चारोळे वगैरे सुद्धा वापरू शकता यामध्ये। याचा जो क्रंचीनेस आहे ना, जो बदामाचा क्रंचीनेस उतरतो नंतर शिऱ्यामध्ये, तो अतिशय अप्रतिम असा लागतो। त्याच्यानंतर उरलेला जे तूप आहे ते सगळं तूप हे सगळं मी ह्या कढईमध्ये ओतून घेणार आहे आणि आता हे तूप आपण चांगलं गरम करून घेऊया। तूप हे फार पण गरम करू नका, नाहीतर ते कडलं जाईल, पुढं जाईल ते तूप। अगदी पातळ करून घ्यायचं। त्यानंतर 1/2 वाटी रवा यामध्ये घातलेला आहे आणि जी आपण 2 केळं घेतलेली आहे ती मगाशी सोलून घेतलेली। आयत्या वेळेला सोलायची म्हणजे ती केळं काळी पडत नाहीत आणि ही जी केळं आहेत ही रव्याबरोबरच भाजून घ्यायचं। ह्यानं काय होतं तर ती जी केळं आहेत ती शिजली जातात, अगदी क्रंची होतात आणि शिरा ज्यावेळेला मऊसूत होतो ना आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला केळाचा एखादा क्रंचीनेस बाईट आपल्या ज्यावेळेला तोंडात येतो ना, अतिशय स्वादिष्ट असा हा शिरा लागतो। आता तुम्ही पाहू शकता फेस यायला लागलेला आहे या सगळ्या रव्याला आणि जो आपण केळ घातलेला आहे त्याला, म्हणजेच हा रवा भाजत आलेला आहे। या अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि अगदी 4 तुळशीचे पानं मी यामध्ये चुरडून टाकलेली आहेत, म्हणजे तुळशीच्या पानांचा स्वाद पण या शिऱ्यामध्ये छान उतरतो। अगदी बदामी कलर येईपर्यंत हा शिरा आपण छान भाजून घेणार आहोत। तर आता पाहू शकताय केळ बघा आपलं कसं शिजलेलं आहे, एक क्रंचीनेस आलेला आहे त्याला। हा असाच क्रंचीनेस आला पाहिजे। आणि आता एका साईडला मी दूध आणि पाणी उकळून घेतलेलं आहे आणि इथं असं थोडं करत आपण याच्यामध्ये हे दूध आणि पाणी घालून घेणार आहे। याच्यासाठी गाईचं दूध वापरतात, तुम्ही नुसतं दूध जरी वापरलं तरीसुद्धा चालू शकतं, परंतु इथं मी 1/2 वाटी पाणी आणि 1/2 वाटी दूध असं घेतलेलं आहे। तुम्ही 1/2 अधिक 1/2 असं दोन्ही मिळून असं तुम्ही दुधाचं प्रमाण जरी वापरलं तरीसुद्धा चालू शकतं। आणि आता ह्याला एक दणकून आपण वाफ काढून घेऊया। तर आता वाफ घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय मऊसूत असा हा शिरा तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत। आता तुम्हाला याच्या पुढे समजणार आहे की काय केल्यानंतर बदाम घालून घेऊया, काय केल्यानंतर आपल्या शिरा असा खडे राहत नाहीत आणि अतिशय मऊसूत होतो। तर बघा आता ही साखर आपण जी घालून घेतलेली आहे ती पहिल्यांदा सगळ्या बाजूनी मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे ती शिजवून घ्यायची नाही। ती काय करायची अगदी 2 सेकंद असं गॅसवर ठेवायचं। गॅस आता मी पूर्ण बंद केलेला आहे आणि आता हे कढई मी झाकून ठेवलेली आहे। कढई खूप वेळ झाकून ठेवायची आहे आणि मी साधारणपणे इथे एक 4 मिनटं झाल्यानंतर परत तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे त्याच्यामध्ये। आणि आता ही जी साखर आहे ही आपण सगळ्या शिऱ्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथं शिरा पातळ असा दिसत आहे आपल्याला, तो घट्ट झालेला नाही आहे, म्हणजे ती जी साखर आहे ती शिजवून घ्यायची नाही आहे, जस्ट विरघळून घ्यायची आहे या शिऱ्यामध्ये। आणि ही अशी सगळ्या बाजूंना लावून घेतल्यानंतर परत एकदा झाकून ठेवायचे। गॅस पूर्णपणे बंद आहे, लक्षात ठेवा गॅस हा पूर्णपणे बंद आहे। आणि आता पाहू शकता अतिशय छान मऊ लुसलुशीत असा हा शिरा तयार झालेला आहे। कन्सिस्टन्सी पाहू शकता, थोडी तुळशीची पानं परत एकदा मी घातलेली आहेत आणि अतिशय सुंदर चवीला अप्रतिम असा हा आपला शिरा तयार झालेला आहे। तुम्हालाही माझ्यासारख्या या अशाच नवनवीन रेसिपी शिकायच्या असतील, श्रावण महिना आलेला आहे याच्यासाठी म्हणून हा प्रसादाचा शिरा मी केलेला आहे। तुम्हीही करून बघा, कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल
तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा.